पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही सोलापूरकरांची अत्यंत आवडती व प्रसिद्ध गाडी आहे। या गाडीची पहिली फेरी 15 जुलै 2001 रोजी सोलापूर इथून सकाळी 6 वाजता पुण्याकडे रवाना झाली। 24 वर्षांपूर्वी ही गाडी सुरू झाली आहे। मागील 6 महिन्यांचा या गाडीच्या प्रतिसादाचा आढावा घेतला असता या गाडीचे बुकिंग 103% होत असते। 1 जानेवारी ते 31 जून या कालावधीत या गाडीने एकेरी फेरी करता 2,12,637 जणांना सुरक्षित आरक्षित प्रवास केला आहे। तर जनरल डब्यामधून दररोज सुमारे 200 प्रवाशांनी प्रवास केला आहे। 6 महिन्याची प्रवासी संख्या सुमारे 4,61,474 इतकी होऊ शकते। मागील 6 महिन्यात या गाडीने सोलापूर विभागाला 4,08,05,059 रुपये इतका महसूल मिळवून दिला। हुतात्मा एक्सप्रेस सुरू झाली त्यावेळी या गाडीस 12 प्रवासी डबे होते। कालांतराने प्रवासी मागणीनुसार डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली। सध्या या गाडीला 16 डबे आहेत। प्रवाशांच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने या गाडीच्या वेळेत बदल झाले। सुरुवातीला सकाळी 6, त्यानंतर 6:20, 6:55 आणि आता 6:30 या वेळेप्रमाणे हुतात्मा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल झाले। विद्युतीकरण व दुहेरी रेल्वे मार्ग तसेच अद्ययावत सुविधा असलेले LHB कोच यामुळे प्रवासाच्या गतीमध्ये वाढ झाल्याने ही रेल्वे लोकप्रिय ठरत आहे। सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस या रेल्वे गाडीचा प्रथम वर्धापन दिन 15 जुलै 2009 रोजी तत्कालीन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांच्या प्रेरणेने सोलापूर रेल्वे स्टेशनवर उत्साहात साजरा करण्यात आला। तेव्हापासून हुतात्मा एक्सप्रेसचा वर्धापन दिन प्रवासी सेवा संघाकडून प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।